सर, समान नागरी कायदा संदर्भात तुम्ही सभागृहात प्रश्न मांडलाय, काय सांगाल? काय एकूणच यावरची भूमिका काय? बघा, असं आहे की भारताच्या संविधानाच्या कलम 44 अंतर्गत सगळ्या राज्यातील सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असला पाहिजे आणि ते लग्नाच्या संदर्भात असलं, घटस्फोटाच्या संदर्भात असलं, वारसा हक्काच्या संदर्भात असलं तर हे सगळ्या जाती धर्मांना एकच कायदा लागू असला पाहिजे, हे संविधानामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचमुळे आणि कारण हा स्टेट सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्या राज्यांनी आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्या संदर्भात कायदा करावा हे ज्या स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा लागू झाला पाहिजे याच्याकरता आज लक्षवेधीच्या माध्यमातून विनंती केलेली आहे. उत्तराखंडमध्ये मागच्याच वर्षी उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड ॲक्ट 2024 लागू करण्यात आली आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लागू व्हावं ही आम्ही विनंती केलेली आहे. सर, एकूणच धर्मस्वातंत्र्य हे विधेयक पास करण्यात आलंय, विरोधकांनी याला विरोध केलाय, पण एकूणच बघायला गेलं तर धर्मांतर, फसवणूक, बळजबरीने धर्मांतर या सगळ्या गोष्टींना यातून आळा बसणार आहे. काय एकूणच भूमिका आहे, आपलं मत काय? बघा, परवा विधानसभेमध्ये आणि काल विधान परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्याच लोकांनी या संदर्भात चर्चा करून हा कायदा एकमताने मंजूर केलेला आहे आणि निश्चितच त्यामध्ये काही सुधारही विरोधकांनी सुचवलेले आहे. पण तत्वतः त्यांनी हा कायदा पूर्णपणे मान्य केलेला आहे आणि निश्चितच याचा मजकूरही मान्य केलेला आहे. आणि हा कायदा कोणाचा हक्क हिरावून घेण्यासाठी नाही, तर आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता आहे. यामध्ये ज्या प्रकारे बळजबरीने असणार किंवा आमिष दाखवून असणार किंवा लव जिहाद सारखे काही कृत्य करून असणार त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि म्हणून हा कायदा धर्मांतरण कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे. खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं तर धर्मस्वातंत्र्य विधेयकाबद्दल फसवणूक, बळजबरी या सगळ्या गोष्टींना आळा बसेल आणि हा एक चांगलं विधेयक आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन आसिम यांच्यासह मी जान्हवी जाधव, मुंबई.